ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 7 डिसेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात मंडळी. अर्जुन बिचारा सकाळी सकाळी मस्त झोपलाय. आज अर्जुन आणि सायली या दोघांचाही वाढदिवस आहे. आज प्रियाने साक्षीला जिवंत आहे हे पाहिलंय. आता ही सायली अर्जुनला उठवत असते, उठा बरं, अहो किती उशीर झालाय, उठा. अर्जुन म्हणतो असतो, थांब ना यार बायको, 5 मिनिटं तरी झोपू दे ना. सायली त्याला खूप त्रास देते आणि म्हणते, बरं 5 मिनिटं झोपा, पण ही उशी द्या बरं, अहो ही चादर पण द्या बरं, ती धुवायला हवी ना. अर्जुन बिचारा उघडा धडांग पडलाय तिथे थंडीचा. किती थंडी आहे प्रेक्षकांनो, बाप रे बाप. अर्जुनला इतका राग येत असतो सायलीचा. सायली उषा पण ओढते, त्याच्या अंगावरची चादर पण ओढते. शेवटी तो वैतागून म्हणतो, काय चाललंय तुझं बायको, झोपू दे ना मला. सायली म्हणते, असं काय करता, आवरू द्या ना मला. अर्जुन म्हणतो, झोपू दे ना प्लीज. सायली म्हणते, या महिपत प्रकरणामुळे मला काही वेळ नाही मिळाला घराकडे बघायला. आज ना मी सगळ्या घरातल्या चादरी बेडशिटी धुणार आहे. चला बरं बाजूला व्हा बरं, आवरू द्या बरं मला. शेवटी अर्जुन तिचा हात धरून तिला खाली बसवतो आणि म्हणतो, काय ग सायली, अगं झोपू दे ना 5 मिनिटं. सायली म्हणते, झोपानं पण माझं मला आवरू द्या. आवरल्यावर तो कसा बिचारा झोपणार. असो. अर्जुन म्हणतो, ए सायली तू बस बरं खाली, तुला असा घराघरा फिरून मला चक्कर येऊ लागली बरं का. सायली म्हणते, अहो एवढे दिवस ज्या गोष्टी केल्या नाही त्या सगळ्या करायच्यात मला. अर्जुन आता लाडात येऊन म्हणतो, आता कशी माझी बायको टू द पॉइंट वर आली आहेस, एवढ्या गोष्टी केल्या नाही त्या करायच्या आहेत ना, ये ना मग जवळ. सायली म्हणते, झालं, उडाली का झोप, अहो तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अर्जुन म्हणतो, अरे च्या, हो की आज आपला वाढदिवस आहे ना. हो की बायको. आता असं म्हणून तो तिला शुभेच्छा देतो, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे बायको. सायली म्हणते, थँक्यू, पण वाढदिवस आहे म्हणून काय असं लोळत पडायचं नाहीये, लवकर उठायचंय, छान आवरून खाली यायचंय. अर्जुन म्हणतो, असं काय करतेस बायको, वाढदिवस आहे तर जास्ती वेळ बेडरूम मध्ये थांबायचं असतं ना, आणि आपला बर्थडे असा आपण कसा सेलिब्रेट करणार आहोत, नाही का. अर्जुन आता लाडात येऊन तिच्याशी बोलतोय. सायली म्हणते, झालं, चालू झालं ना तुमचं पुन्हा, उडाली झोप. हे बघा केव्हाची उठवत होते तेव्हा उठत नव्हते, आता काय चाललंय तुमचं. अर्जुन म्हणतो, उडाली ना आता झोप. ए बायको, अगं ये ना जरा जवळ ये ना. सायली म्हणते, चला उठा, अजिबात नाही हा, काळ वेळ काही नाही आपलं, केव्हाही लाडात येता, चला उठा, नाहीतर इथे डोक्यावर पाणी होते ना मी तुमच्या. सायली असं म्हटल्यावर अर्जुन म्हणतो, चालेल ना. शेवटी सायली म्हणते, थांबा मांडतेच पाणी. अर्जुन म्हणतो, अरे नाही 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 नाही, चाललो मी आवरायला. बायकोच्या आज्ञेप्रमाणे पटापट अर्जुनराव आता आवरायला गेलेत बाथरूम मध्ये. असो. आता इकडे या कल्पना त्यांनी प्रतिमा आत्याला फोन केलाय. हॅलो अगं प्रतिमा, अगं तुला आमंत्रण द्यायसाठी फोन केला आहे ना, तुझ्या लक्षात आज काय आहे. त्यावर तिकडनं प्रतिमा आत्याचा आवाज येतो, हो अगं कल्पना, माझ्या लक्षात आहे, आज अर्जुन सायलीचा वाढदिवस आहे ना, आम्ही येऊ हं. कल्पना ते म्हणतात, वेळेत ये हं प्रतिमा, मी वाट बघते बरं का तुझी. असं म्हणून आता फोन ठेवून देतात. आता यांना ना प्रेक्षकांनो वासंतीचं काय इन्व्हिटेशन आलंय. वासंती म्हणजे कोण, नशीबवान मालिकेमध्ये त्या रुद्रची आई. आता या सायलीला आणि अर्जुनला त्याच्या लग्नाच्या इन्व्हिटेशनला बोलवलंय. आता तिथे मैपत वेषांतर करून यांना सापडणार आहे बरं का. आता हा महासंगम आहे आणि या महासंगम मध्ये एपिसोड बिलकुल लवकर येत नाही, पण जर आपलं नशीब चांगलं असेल, आपण नशीबवान असू, तर आपल्याला एपिसोड रिव्ह्यू लवकर ऐकायला मिळतीलच. इकडे प्रिया लगबग निघाली आहे मैपतच्या घरी. अर्जुनने इन्स्पेक्टर सावंतला फोन लावलाय पुढचे अपडेट घेण्यासाठी. अर्जुन विचारतो, इन्स्पेक्टर सावंत, आम्ही जंगलातून निघाल्यावरती सापडला का तुम्हाला मैपत किंवा कोणी त्याचे माणसं. सावंत म्हणतात, हो त्यांची 2 माणसं, त्या मैपतची 2 माणसं सापडली आम्हाला, पण त्यांच्याकडनं काही माहिती नाही मिळाली आम्हाला. मग अर्जुन म्हणतो, मग ते फुटेजेस वगैरे कॅमेऱ्यातले. आता ते सावंत म्हणतात, फुटेजेस आम्ही रिकव्हर करायचा प्रयत्न करतोय, जे डॅमेज झाले होते ना कॅमेरे त्यातलं. अर्जुन म्हणतो, मग त्या 2 बाकीच्या कॅमेऱ्यामधलं फुटेज, ते कॅमेरे चांगले होते ना, त्या फुटेजचं काय झालं. त्यावर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, हो सर, ते कॅमेरे चांगले आहेत आणि त्या फुटेजचा उपयोग आपल्याला नक्कीच होणार आहे. अर्जुन म्हणतो, ओके चालेल, मी तुमच्या पुढच्या अपडेटची वाट बघतोय. असं म्हणून फोन ठेवून देतो. सायली विचारते, अहो कोणाचा फोन होता. अर्जुन म्हणतो, इन्स्पेक्टर सावंतचा. अगं ते म्हणत होते की कॅमेऱ्यामधले सगळे व्हिडिओ ते रिट्राईव्ह वगैरे करतात आणि महिपतला शोधतायत ते. सायली म्हणते, बाई तो लवकर सापडला पाहिजे महिपत. बरं चला ना, तुम्ही खाली येता का, आईनी ओवाळणीची तयारी केली आहे. अर्जुन म्हणतो, चल आलोच. इकडे प्रिया एवढी रिस्क घेऊन त्या महिपतच्या घराच्या बाहेर उभी आहे बरं का गाडीमध्ये आणि विचार करते की महिपत केव्हा बाहेर येईल. काय प्रेक्षकांनो बघा ना, आता ते पोलिसांचा पहारा आहे बरं का, महिपत काय बाहेर येणार होता का त्या पहाऱ्यामध्ये. प्रिया विचार करते, अरे बापरे, महिपतच्या घराबाहेर पोलिसांचा पहारा आहे, म्हणजे त्याचा शोध सुरू आहे वाटतं, महिपत काही इथे येणं शक्य नाहीये. असा विचार करून ती तिथून धकणार असते. तेवढ्यात तिला तिथे साक्षी दिसते बरं का.
आधी तर ती साक्षी तिला धुसर दिसते अशी मागून. मग प्रिया जरा डोळे बारीक करून बघते गाडीतनं आणि ती साक्षी फोन लावत असते मैपतला. आणि जेव्हा ती फोन करायसाठी टर्न होते अशी वळते तेव्हा प्रियाला तिचा चेहरा दिसतो. प्रिया विचार करते, अरे ही तर साक्षी आहे. प्रियाला आतापर्यंत माहित नव्हतं की साक्षी जिवंत आहे. त्यामुळे प्रियाला साक्षीला बघून नवल वाटलंय, यात काही नवल नाहीये. प्रिया विचार करते, अरे ही तर साक्षी आहे, अरे ही जिवंत आहे, ही कन्फर्म साक्षीच होती की. इकडे साक्षी मैपतचा फोन लावतीये, टेन्शन मध्ये आहे. कारण साक्षीला अजून तरी मैपतने कुठलेच अपडेट दिलेले नाहीये असं वाटतंय. साक्षी विचार करते, अण्णांच्या घराबाहेर पोलीस आहेत, काय प्रकार आहे हा. अण्णाने काही घोटाळा तर नाही ना केला. आता साक्षी असा विचार करते आणि एका रिक्षावाल्याला बोलवते आणि रिक्षात बसून पुन्हा निघून जाते. प्रिया विचार करते, अरे यार ही साक्षीच होती कन्फर्म. आणि प्रिया आता साक्षीचा पाठलाग करायला लागते. इकडे सुभेदारांच्या घरी अर्जुन आणि सायली या दोघांच्या वाढदिवसाची तयारी चैतन्य करतोय फ्री ऑफ कॉस्ट. प्रतापराव म्हणतात, अरे चैतन्य, अरे तिकडे सरकव ना तो फुगा, काय करतोयस. चैतन्य म्हणतो, अरे सरकवतो काका, पण डेकोरेशन कसं होतंय. प्रतापराव म्हणतात, उत्तम, अरे दरवर्षी तुझ्याकडेच असतं ना बाबा हे डेकोरेशनचं कॉन्ट्रॅक्ट. अस्मिता म्हणते, फ्री वाला कॉन्ट्रॅक्ट आहे बरं का हे. मग चैतन्य म्हणतो, ए ए अस्मिता ताई, फ्री वगैरे काही नसतं, मला पेमेंट मिळतं. मग प्रतापराव म्हणतात, कसलं रे. चैतन्य म्हणतो, अरे पेमेंट म्हणजे कल्पना मावशीच्या हातचा सुंदर केक. रविराज म्हणतात, अरे मलाही आतापर्यंत हेच पेमेंट मिळत आलं रे. एक गंमत चालू आहे त्यांची डेकोरेशन करता करता. आता बघा छान वाटतं ना, सगळे मोठे मंडळी मिळून असे इनिशिएटिव्ह घेतायत आणि मस्त डेकोरेशन करताय. आता साक्षीचं सीन दाखवलाय, मध्येच ती टेन्शन मध्ये असते, कुठे गायब झाले अण्णा, एक कॉल उचलत नाहीये, मेसेजला रिप्लाय करत नाहीये, काय करू आता, कोणाला कॉल करू काही कळतच नाहीये बाई. आता बाहेर पोलीस उभे होते म्हणजे काहीतरी मोठा प्रॉब्लेम झालेला दिसतोय. ओ गॉड, हा सचिन पण गायब झालाय. आता सचिन सध्या गायब झालेला दाखवलाय त्यांनी, पण आता लवकरच अस्मिताचं डोहाळ जेवण पण आपल्याला बघायला मिळणार आहे, असे काही फोटो मी बघितले सोशल मीडियावर. असो, आता अर्जुन सायली खाली आलेत बेडरूमच्या त्यांच्या आणि त्यांच्या अंगावर असा गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव होतोय. सगळेजण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. प्रतापराव, कल्पनाताई, रविराज, प्रतिमा टाळ्या वाजवून ह्या दोघांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. हॅपी बर्थडे टू यू बोथ ऑफ यू असं चालू आहे. अस्मिता पण आहे बरं का तिथे. आता सायली अर्जुन खुश झालेत. सायलीला आणि अर्जुनला खूप छान वाटतंय, त्यांच्यावर असा गुलाबांच्या पाकळ्याचा वर्षाव वगैरे झालाय ना. मग आता कल्पनाताई म्हणतात, ए बाई विमल, अगं ते ताटा ओवाळणीचं. अर्जुन म्हणतो, अरे हो की, आता इथे जरा मज्जा झाली आहे बरं का. अर्जुन म्हणतो, आज आपल्याला ते करायचंय ना, ते राऊंड राऊंड. अस्मिता चिडवते आता अर्जुनला आणि म्हणतोय, ए ए अर्जुन, अरे ते म्हणून दाखव ना तो शब्द, औक्षण म्हण ना, औक्षण. अर्जुन म्हणतो, ए अस्मिता असं काय चिडवते ग, मला नाही येत तो शब्द म्हणता तर नाही येत. रविराज आता त्याला म्हणतात, ए काय रे अर्जुन, आता मला सांग की एखादी उलट तपासणीची वेळ आली तुला कोर्टामध्ये, म्हणजे हा जर शब्द तुला कोर्टात सतत म्हणावा लागला, औक्षण औक्षण औक्षण, असा जर शब्द तुला उच्चारावा लागला तर काय करशील रे. सगळे चिडवतात त्याला. अर्जुन म्हणतो, नाही मी म्हणेल ना मग कोर्टात जोरात ओरडून, ते मिलॉर्ड ते ऑक्षू ऑक्षू असं त्याला बोलता येईना. शेवटी चैतन्य म्हणतो, जाऊ दे अर्जुन, तू टेन्शन घेऊ नको, त्याला चिडवू नका रे कोणी. अरे मी शिकवतो ना तुला, मी आहे ना, म्हण बरं माझ्या मागे, आऊ म्हण बरं, आऊ. आता हा अर्जुन म्हणायचा प्रयत्न करतो पण त्याला जमेना, ते आऊ षड असं काहीतरी तो म्हणतोय. मग आता चैतन्य म्हणतो, हसा रे हसा, सगळे हसा त्याच्यावर. अर्जुन म्हणतो, अरे यार काय चिडवताय, मला नाही येत तर नाही येत ना. असो, छान मुवमेंट दाखवले त्यांचे, एक हॅपी हॅपी. पण रविवारचे जरा शांत बसले तर बरं वाटतं प्रेक्षकांना, आता थोडं मलाही आराम करायला मिळतो ना. असो, रविवारचा वाढदिवस साजरा करून घेतलाय त्यांनी. आणि एक छान योग म्हणजे असा की आज आमच्या लग्नाचा पण वाढदिवस आहे. माझ्या सासऱ्यांनी ही विशेष तारीख मुद्दाम ठेवली होती लग्नाची, लक्षात राहावी सगळ्यांच्या म्हणून. 7/12 ते शेतकरी होते ना आणि तलाठी सुद्धा. असो, तर प्रेक्षकांनो, मला माहिती आहे तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा, आशीर्वाद माझ्या पाठीशी भरपूर आहे. खऱ्या अर्थाने मी खरंच स्वतःला नशीबवान समजते. तुमच्या सगळ्या शुभेच्छांसाठी इन ॲडव्हान्स थँक्यू सो मच. असो, आता इकडे नागराज आणि प्रियाचं सीन दाखवलाय. आता नागराजला प्रिया फोन लावते. नागराज म्हणतो, हा बोल ग. प्रिया म्हणते, इथे मी तुमचा जीव वाचवायचा प्रयत्न करते, त्या मैपतला एकत्र शोधूया म्हणते, तर तुम्ही माझ्यापासून एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी लपून ठेवता का. नागराज म्हणतो, मी काय लपवलं. प्रिया म्हणते, ती साक्षी जिवंत आहे ना, तुम्हाला सांगितलं नाही ना. नागराज म्हणतो, काय बोलतेस तू. आधी तर नागराज असं दाखवतो की त्याला काहीच माहिती नाहीये आणि म्हणतो कसा,
तुला कोणीतरी चुकीची माहिती दिली आहे प्रिया. अगं हे सगळं खरं नाहीये. मग प्रिया म्हणते, ही IQ माहिती नाहीये. मी स्वतः साक्षीला पाहिलंय त्या महिपतच्या घराबाहेर. काका खरं बोला आता तरी, खरं बोला. मग महिपतचं सगळं सत्य हा नागराज सांगतो. म्हणजे तो म्हणतो, की "अगं माझं आणि महिपतचं ठरलं होतं प्रिया, की ती साक्षी जिवंत आहे, नाही सांगायचं कोणाला." प्रिया म्हणते, "म्हणजे मला वाटलं तेच खरं आहे. ती साक्षीच आपल्याला आता महिपतपर्यंत घेऊन जाईल." नागराज म्हणतो, "तुला काय वाटतं त्या साक्षीला माहीत असेल महिपत कुठे लपलाय ते?" प्रिया म्हणते, "अर्थातच. अहो तो महिपत एक वेळेला श्वास घ्यायचं विसरेल, पण स्वतःच्या मुलीशी बोलल्याशिवाय तो राहू शकत नाही. त्याने कन्फर्म कॉन्टॅक्ट केला असणार आहे साक्षीला. काका तुम्ही एक काम करा, तुम्ही ना त्या साक्षीला कॉल करा आणि बघा, तिला विचारा कुठे आहे तो महिपत, तिच्याकडनं माहिती घ्यायचा प्रयत्न करा, तिच्याकडनं पत्ता घ्या त्या महिपतचा." नागराज म्हणतो, "बरं चल ठीक आहे, बघतो प्रयत्न करून." असं म्हणून आता नागराज फोन ठेवतो आणि लगेच दुसऱ्या सीनमध्ये तो साक्षीच्या घरी दिसणार आहे आपल्याला. आता इकडे अर्जुन आणि सायलीचं ऑप्शन त्यांनी बराच वेळ दाखवलंय. सुभेदारांच्या घरचा सीन त्यांनी आता दाखवलाय. आता या कल्पनाताई म्हणतात, "चल सायली ऑप्शन करून घे बरं तू अर्जुनला." सायली आता अशी पुढे येते आणि अर्जुनला ऑप्शन करण्यासाठी म्हणून असा कुंकू लावते त्याच्या कपाळाला. आता तेवढ्यात तिला पुन्हा तो भूतकाळ आठवला. अरे यार सायली ना विनाकारण टाइमपास करते प्रेक्षकांवर. हिला पुढचं तर काही आठवत नाही, पण कुठलाही सीन आला की तिला तेवढा तात्पुरता सीन आठवतो आणि ती त्याची वाच्यता पण करत नाही आणि विसरून जाते लगेच. काहीसं असंच आपल्याला इथे दिसणार आहे. सायली अर्जुनला कुंकू लावते औक्षण करताना आणि आता सायलीला तो लहानपणीचा औक्षणाचा सीन आठवतोय. म्हणजे सायलीने लहानपणी लहान असलेल्या अर्जुनला सायलीने औक्षण केलेलं आहे ते सगळं तिला आठवतं. ते सगळे दुसर आकृत्या प्रतिमा त्याला सगळं स्पष्ट आठवतंय, पण हिला काही अजून आठवेना. तर असो, आता सायलीला नेहमीप्रमाणे चक्कर यायला लागते, डोकं दुखायला लागतं. मग त्या अर्जुनला कसं तरी होतं, "काय झालं सायली, काय झालं? बस बस इथे बस." आता सायलीला त्या सगळ्या आकृत्या आठवतायत. हे तिने अगदी चकार शब्दानेही कोणाला सांगितलेलं नाहीये. कल्पनाताई म्हणतात, "काय झालं बाई सायली, पाणी पितेस का?" सायली पाणी वगैरे पिते. मग कल्पनाताई म्हणतात, "अगं बरं वाटतंय ना बेटा, डोकं दुखतंय का?" सायली म्हणते, "नाही आई, ठीक आहे मी बरी आहे आता." विमल म्हणते, "लिंबू पाणी आणू का सायलीताई?" सायली म्हणते, "नको नको आई मी करते औक्षण." कल्पनाताई म्हणतात, "बरं वाटतंय ना बेटा?" "बरं, मग काही हरकत नाहीये, कर बरं अर्जुनचं औक्षण." मग सायली तिला ते आठवत असून देखील अर्जुनचं औक्षण करते, पण मनात विचार करते, माझा जन्मदिवस तर कोणालाच माहिती नाहीये. मी मधुभाऊंना सापडले, तो हा दिवस आहे. मग याच दिवशी एवढा त्रास मला का होत असेल? असा विचार सायली मनातल्या मनात करते. अर्जुनला औक्षण करण्याच्या आधी मग अर्जुन तिला डोळ्याने खुणवतो, "काय गं बायको, काय झालं?" मग सायली पण त्याला डोळ्याने खुणवते, "नाही हो, काही नाही झालं." आणि मग अर्जुनला आनंदाने औक्षण करते. अरे वाह! मला छान म्हणता येतो औक्षण हा शब्द. आमच्याकडे पण आम्ही आज औक्षण करणार आहे. पण दिवसभर आज काही तोंड चालवता येणार नाही जास्ती कारण आज चतुर्थी आहे, उपास आहे ना. बघू आता संध्याकाळी उपास सुटताना काही करता येतं का सेलिब्रेशन वगैरे. असं काही फार विशेष सेलिब्रेशन आम्ही करत नाही प्रेक्षकांनो. विनाकारण कारण नसताना उगाच पैसे खर्च करायला माझ्या मिस्टरांना आवडत नाही आणि मलाही नाही. आमच्यासाठी सेलिब्रेशन म्हणजे गावाकडे जाऊन छान शेतात चक्कर मारून येणं, गावाकडच्या सगळ्या लोकांशी बोलणं, गप्पा मारणं, आमचे सगळे सरकती, आमच्या सगळ्या तिथल्या गावातले भाऊबंद. खूप छान वाटतं प्रेक्षकांनो तिथे गेल्यावर. खास असं राहणं होत नाही जास्ती दिवस, कारण काय आहे ना, मुलांच्या शाळा असतात, माझ्या मिस्टरांचंही इथे काम असतं, त्यामुळे अशात राहणं होत नाहीये. काय होतं ना, जसं जसं आपण पसारा वाढवतो ना, होऊन जातो सगळं, बिझी होऊन जातं. मग काही गोष्टी करायला नाही वेळ मिळत. माझ्या आजी सासूबाई आहेत अजून. माझे सासरे एक्सपायर झाले. आता 10-11 वर्ष झाले त्यांना जाऊन आणि माझ्या सासूबाईंची तब्येतही थोडी नरम असते. त्यामुळे गावाकडे जाणं, तिथे प्रत्येक वेळेला सोयी मिळत नाही ना पटकन. म्हणून थोडंसं रिस्की वाटतं त्यांच्या तब्येतीसाठी. बाकी आम्ही दोघं असे अधूनमधून सकाळी जातो आणि संध्याकाळी परत येतो. सिल्लोड तालुक्यामध्ये आमची शेती आहे. तुम्ही माझी फॅमिली आहात म्हणून एक थोड्या वेळ तुमचा वेळ घेऊन तुम्हाला हे शेअर केलं प्रेक्षकांनो. बरं असो, आपल्या रिव्ह्यूला बघूयात. आता अर्जुनने पण सायलीचं औक्षण केलं, कल्पनाताईंनी केलं, प्रतिमात्याने केलं, अस्मिताने केलं. आता पाडव्याला राहिलेलं गिफ्ट अर्जुनने सायलीला दिलंय. आता सायली ते गिफ्ट बघते, काहीतरी सोन्याची वस्तू आहे जी दाखवली नाहीये. अस्मिता म्हणते, "वाव, कसलं सुंदर आहे." या दोघांनी केक पण कट केलाय आणि आता रविराज प्रतिमात्यांनी सुद्धा त्यांना गिफ्ट दिलंय बरं का. आता हा चैतन्य म्हणतो, "ए सायली वहिनी, तू काय गिफ्ट देणार आहेस अर्जुनला? असं गिफ्ट पाहिजे जे आमच्यापैकी कोणीच देऊ शकणार नाहीये." सायली म्हणते, "मग मी ह्यांच्यासाठी ह्यांच्या आवडीचं गाणंच गाते." चैतन्य म्हणतो, "चालेल, काही हरकत नाहीये." मग सायलीने अर्जुनच्या आवडीचं "ओल्या सांज वेळी उन्हे सावलीस बिलगावी
तसा तू जवळी ये जरा, असं गाणं गायलंय. अर्जुनचं आवडीचं गाणं आहे. आता ती गात असते तेव्हा अर्जुन तिच्याकडे बघत असतो. आता प्रेक्षकांनो, तुम्हालाही असं वाटत असेल ना, म्हणजे जे काही काही प्रेक्षक आहेत त्यांना वाटत असेल की आज तुम्ही काय गिफ्ट दिलं बाबा आमच्या भाऊजींना. तर मी आज त्यांना काहीच गिफ्ट दिलेलं नाहीये, पण त्यांनी मात्र मला छान गिफ्ट दिलंय. ते मी काय सोडते काय गिफ्ट घेतल्याशिवाय? तो तर अधिकारच आहे माझा. मी पण देणार आहे त्यांना गिफ्ट. अजून विचारच करतेय, बघू बघू काहीतरी नक्की देईल. आता अजून दिवस आहे म्हणा पडलेला, काहीतरी नक्की देईल त्यांना. स्पेशल असं काहीतरी देईल. मला कमेंटमध्ये सुचवा जर तुम्हाला काही आठवत असेल तर. आता सायली अर्जुनसाठी गाणं म्हणते, तोपर्यंत तुमच्याशी संवाद साधून घेतेय. माझ्या मिस्टरांनी काही पैसे इन्व्हेस्ट केलेत माझ्यासाठी आणि ते माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे. काय ना प्रेक्षकांनो, पुढे भविष्यात आम्हाला काही पेन्शन नाहीये. आता आमचं चरितार्थ आम्हालाच चालवायचा आहे. हातपाय हल्ले नाही, पोरांनी विचारलं नाही तर काय करणार आहोत पुढे आम्ही. असो, तर आता आज खूपच वेळ घेते मी तुमचा. आता नागराज आलाय बरं का साक्षीकडे, आणि साक्षी म्हणते तुम्ही इथे. नागराज म्हणतो, अगं हो, सहज आलो होतो तुला भेटायला, मला महिपतने इथला पत्ता दिला होता. मग साक्षी नागराजकडे महिपत बद्दल चौकशी करते. नागराज म्हणतो, अगं सहज आलो होतो तुझ्याशी बोलायला आणि भेटायला. मग साक्षी म्हणते, तुम्हाला माहिती आहे ना अण्णा गायब झालेत, ते कुठे गेलेत अण्णा? मी त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतेय, कुठे आहेत अण्णा? आता तेवढ्याच साक्षीच्या मोबाईलवर एक मेसेज आलाय अननोन नंबरवरनं. नागराज म्हणत असतो, तिला कमाल आहे, तुला काही सांगितलं नाही महिपतने. साक्षी म्हणते, हे काय आहे? एक अननोन नंबरवरनं मला मेसेज आलाय. नागराज म्हणतो, बघू ते फोन बघू. आता त्यावरती मेसेजमध्ये लिहिलेलं असतं MH25. आता हे MH25 थोडासा विचार करतो नागराज आणि त्याच्या लक्षात येतं हा पत्ता तुळजापूरचा आहे. बहुतेक तो सोशल मीडियावर सर्च करतो आणि त्याच्या लक्षात येतं MH25 म्हणजे तुळजापूर. आता प्रेक्षकांनो, साक्षीला पण प्रश्न पडलाय की हा अननोन नंबर कोणाचा? आता अर्थातच हा आपल्या अण्णाचा नंबर आहे अननोन नंबर. इकडे सायलीने अर्जुनसाठी मारामारी केली आहे. आता अर्जुन ती मारामारी त्याला फार आवडते ना, म्हणजे चहा आणि कॉफी या दोन्हीचं मिश्रण. आता बघा प्रेक्षकांनो, सायली म्हणते हे घ्या मारामारी. प्रतापराव म्हणतात हे काय असतं? अर्जुन म्हणतो डॅड, सायलीचा आवडता चहा आणि माझी आवडती कॉफी याची मारामारी. कल्पनाताई म्हणतात अगं बाई, यांच्या प्रेमाला कोणाची दृष्ट न लागो. रविराज म्हणतात अजिबात नाही, यांना अजिबात दृष्ट लागणार नाही बरं का बहिणी. यांचं प्रेम असंच वाढत जाणार आहे. यांचे वाढदिवस आपण भरपूर वर्षे साजरे करणार आहोत. प्रतापराव म्हणतात या वर्षीचा वाढदिवस खास आहे बरं का पोरांचा, कारण आपल्या प्रतिमाला सगळं आठवतंय. प्रतिमा त्या म्हणतात हो, मी ठरवलंय, आजच्या दिवसाची वाईट आठवण नाही ठेवायची मनात, चांगल्या आठवणी जपायच्यात. पण आता अजूनही सायलीला भूतकाळाचा त्रास होतोय. सायली सारखा विचार करते त्याच गोष्टीचा. सायली म्हणते कल्पनाताई म्हणतात मला तर वाटतंय की आता हा ऍक्सिडेंट आपण सगळ्यांनीच विसरायला हवा. पण कल्पनाताईंना तो ऍक्सिडेंट आठवतो, प्रतिमा त्याला तर आता स्पष्ट आठवायला लागलाय, पण सायलीला मात्र अजूनही तो धुसर आठवतोय. थोडीशी गंमत करतो चैतन्य आणि म्हणतो सगळं विसरायला तयारी मी, पण मगाशी तो डिलिशियस केक बघितला मी, तो कोणी खायला घालेल का मला प्लीज? मग सायली तिच्या भीतीला बाजूला सारते, अशी थोडी अनइझी फील करत असते ती आणि म्हणते अहो विमलताई केक आणा ना सगळ्यांसाठी. मग विमल केक आणायला जाते. आता तेवढ्यात या कल्पनाताईंना फोन आलाय. म्हटले होते ना मगाशी, वासंती म्हणजे रुद्रची आई, नशीबवान मालिकेतला जो रुद्र हिरो आहे ना त्याची आई. आता कल्पनाताई म्हणतात बोल ग वासंती, कशी आहेस? मग आता या कल्पनाताईंना पण तिकडनं त्या म्हणतात कशी आहेस कल्पना? कल्पनाताई म्हणतात हो मजेत आहे. काय ग कुठवर आली आहे रुद्रच्या लग्नाची तयारी? वासंतीताई तिकडनं म्हणतात तुझ्यापर्यंत बातमी पोहोचली वाटतं. कल्पनाताई म्हणतात हो अगं, अर्जुन सायली खुश आहेत या बातमीमुळे. मग त्या वासंती म्हणतात तुम्हा सगळ्यांना आमंत्रण द्यायला फोन केलाय, तुम्ही यायचं बरं का लग्नाला, मेहंदीपासनं मुक्कामाला या, पूर्णाईला पण खास आमंत्रण आहे बरं. मग कल्पनाताई म्हणतात अगं वासंती, पूर्णाईनं ट्रस्टच्या कामासाठी गेल्यात पुण्याला, मी बघते मला कसं जमतंय ते, पण सायली आणि अर्जुन मात्र नक्की येतील. हा नक्की, चल मग बोलूयात हा, असं म्हणून फोन ठेवून देतात त्या. अर्जुन म्हणतो ए ममा, वासंती मावशी म्हणजे रुद्रची आई ना? कल्पनाताई म्हणतात हो अरे अर्जुन, ती माझी फार जुनी मैत्रीण आहे. हा आता अस्मिताला सोडून जाणं मला कठीण आहे, पण तुम्ही दोघं जा बरं का तुळजापूरला. सायली म्हणते हो आई नक्की जाऊ. आणि प्रेक्षकांनो, यांच्या या सेलिब्रेशनवर आजचा हा एपिसोड इथेच समाप्त झाला. अर्जुन आणि सायली आता एकमेकांकडे बघतात. अर्जुनला सायलीने गायलेलं गाणं प्रचंड आवडलं बरं. बघूयात आता उद्याच्या भागात काय होणार आहे. प्रेक्षकांनो, मगाशी पण सांगितलं आणि रोज सांगतेय,
महा एपिसोड असल्यावरती एपिसोड वेळेवर येत नाही. त्यामुळे ज्यांनी चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुढचा प्रोमो नशीबवान आणि ठरलं तर मग या दोन्ही मालिकेचा महासंगम आहे. मैपतराव वेषांतर करून बसलेत बरं का. वीक वगैरे लावली आहे त्याने, दाढी पण लावली आहे. अर्जुन पासन तो अर्जुनमुळे मला हे दिवस बघावे लागतायत. प्रेक्षकांनो माझा अंदाज बरोबर निघाला. हा महिपत तुळजापूरलाच लपलेला आहे. अर्जुन आणि सायली आता रुद्रच्या संगीत रजनीमध्ये खूप छान परफॉर्मन्स करताय आणि दोघे खूप गोड दिसत आहेत. तुला पाहता आजही या गाण्यावरती या दोघांनी छान परफॉर्म केलंय. आता प्रेक्षकांनो उद्यापासून आपल्याला हा महासंगम बघायचा आहे. तयार आहात ना तुम्ही? ज्यांनी चॅनलला नसेल सबस्क्राईब केले त्यांनी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. मीही आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे तर छान असा दिवस साजरा करते. तुम्हा सगळ्यांना हॅपी संडे. आजचा दिवस खास आहे माझ्यासाठी. तर असो, भेटूयात मंडळी उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू देत. धन्यवाद.